राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने सरकारी जमीन पर बनी सोसाइटियों में रहने वाले नागरिकों को बड़ी राहत दी है। राजस्व विभाग ने इन सोसाइटियों पर लगने वाला टैक्स 10% से घटाकर 5% कर दिया है। साथ ही प्रधानमंत्री आवास योजना से जुड़ी शर्तें भी समाप्त कर दी गई है। इसके अलावा ग्रामीण क्षेत्रों में पानदन रास्ते निर्माण के लिए विधायकों की अध्यक्षता में समिति बनाने की घोषणा भी की गई। या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर पालक महसूल मंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे। एक आपण जिल्ह्याच्या स्तरावर पालकमंत्र्यांची समिती केलेली आहे आणि माननीय विधानसभा सदस्यांच्या विधानसभा मतदारसंघाकरता विधानसभेच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे सचिव हे प्रांत असणार आहे, सचिव प्रांत असणार आहेत आणि त्यामुळे ही समिती आता जाहीर केलेली आहे। मला विश्वास आहे की राज्याच्या या मुख्यमंत्री बळीराजा पानदन रस्ते योजनेच्या माध्यमातून पुढच्या 4 वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मजबूत रस्ते देण्याचे उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे। शासकीय जमिनीवर जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी सूचना दिली होती, गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांना ज्या इमारती मोडकळीस आल्या त्या खाजगी स्वयं पुनर्विकासाशिवाय मार्ग नाही आहे आणि त्यामुळे आपण जी 5% ची 25% सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे, पण जे स्वयं विकास करायचा असेल, स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना 5% फक्त पैसे आपण घेत होतो, पण त्यामध्ये प्रीमियम रेडी रेकनरच्या, पण त्याच्यामध्ये एक अट होती की 25% ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील। त्यामुळे तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहे ते काही नवीन ते 25% लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही, त्यामुळे ते वेगळ्याच सीमा लागतील। आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर 25% प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोकांना द्या। त्यामध्ये आता वर्षभरात कोणीच आलं नाही, त्यामुळे ही अट सुद्धा आता काढून टाकलेली आहे।